या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. केस्टो फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या वतीनं पंचमुखी हनुमान मंदिर वालचंद कॉलेज समोरील जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवजन्मोत्सव कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त केस्टो फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत, युगप्रवर्तक, क्षत्रिय तेज, तेज सूर्य, बहुजन प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, प्रजाहितदक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचा उत्सव. शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आलं. या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, समाज कल्याण अधिकारी नागेश चौगुले, सत्यनारायण गुर्रम, भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, यादगिरी बोम्मा, पद्मशाली महाराष्ट्र राज्य समाजाचे अध्यक्ष भूपती कमटम, हिंदू सेनेचे रवी गोणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृता अष्टप्रधान दयिष्ठिता न्यायालंकार मंडिता शास्त्र शस्त्राद पारंगता राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसः सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की
केस्टो फायनान्शियल सर्व्हिसच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती आज आपल्या भागात या ठिकाणी साजरी होत आहे। सर्वप्रथम मी सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो की एक आदर्शवत राजा जे आपल्या महाराष्ट्राला संपूर्ण भारताला आपल्याला प्राप्त झाले त्यांची जयंती आपण सर्वजण संघटित होऊन या ठिकाणी पूर्व भागात साजरी करत आहात। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श निश्चितच संपूर्ण भारतवासियांना समस्त हिंदू बांधवांना एक आदर्श व प्रेरणादायी आहे। जर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले नसते तर आपण आज या भारत देशात हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगू शकलो नसतो। त्यांनी जीवनात येऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्य होण्यासाठी त्यांनी जे संपूर्ण जीवन परिश्रम घेतले, छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलं, त्यांच्या त्यागामुळेच आज समस्त हिंदू या ठिकाणी या जगामध्ये स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगत आहे। तर आपल्या सगळ्यांची देखील आज 400 वर्षानंतर तीच जबाबदारी आहे की आपण सगळेजण संघटित राहून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला आदर्श दिलाय ते आपल्याला घेऊन जायचं आहे। आज या आमच्या भगिनीने या ठिकाणी शिवाजी महाराजांचं जे घोषणा दिले ते खरोखरच सर्वच विद्यार्थ्यांना लहान मुलांना प्रेरणा देते। आपण चित्रपट पाहताना अनावश्यक चित्रपटांना वेळ न देता आपल्या महापुरुषांवरती जे तयार झालेले चित्रपट आहेत ते सहकुटुंब सगळ्यांनी जर बघितलं तर त्यांचा आदर्श आपल्याला कमी वेळामध्ये डोळ्यासमोरून ते शिकण्याला मदत होईल। आता चित्रपटगृहामध्ये छावा हा चित्रपट आलेला आहे, तर मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की प्रत्येकाने सहपरिवार आपण थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला पाहिजे। छत्रपती संभाजी महाराजांवरती जे त्रास झाला, त्यांना कशा पद्धतीने छळ केले गेला आणि त्यांनी न चुकता स्वराज्यासाठी जे बलिदान दिलं हे आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे। मी अपेक्षा करतो की आपण किंवा आपल्या मंडळाच्या वतीने निश्चितच एखादा प्रयोग यासाठी आपण आयोजन करताल व आज शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा करत असल्याबद्दल पुनश्च एकदा केस्टो फायनान्सचं मनापासून अभिनंदन करून सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। ते सर्व उपस्थित जे मान्यवर आहेत ते सर्व शिवरायांचे मावळे आहेत। शिवरायांचं जे राज्य आहे त्या राज्यातला प्रत्येक मावळ्याचा वेगळा वेगळा इतिहास आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे का, सांगायची गरज नाही। असा एक मावळा आहे, त्या मावळाच्या संदर्भात तुम्हाला एक दोन शब्द सांगतो की महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ होतं त्यावेळी, म्हणजे वेगळे वेगळे खाते प्रधानामध्ये वेगवेगळे खाते असतात। त्याच पद्धतीनं त्यावेळेमध्ये एक अष्टप्रधान मंडळ हे कामकाज करायचं। त्या अष्टप्रधान की त्यांचे नाव तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, त्या ज्यांनी आज 400-500 वर्षापूर्वीचे किल्ले त्या कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट असा राजांचे सर्व गुण संपन्न असलेले अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना ज्या अँगलमध्ये बघितले त्यांना त्या पद्धतीने आपल्याला त्यांचं रूप दिसण्यासाठी आपल्याला दैवी देणगी आहे। पण स्थापन केल्यामुळे आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये एकतेने आज त्यांचं गौरव त्यांची प्रतिमेचं आपण प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आज आपण पूजन करत आहोत आणि याचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आता पुढची पिढी तुमच्या हातामध्ये आहे। जे स्वराज्य आपण या देशामध्ये आमचे संबंध देशभर विविध उपक्रम राबवले जात आहेत।
शिवाजी महाराजांचे युद्धनीती, व्यापारनीती, राजनीती, प्रत्येक याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काही म्हणजे नीतींचा उपयोग केला जात असतो. याच्यामध्ये सर्वच बाबतीत यश मिळालेलं आहे. कित्येक व्याख्याते या बाबतीत नेहमीच म्हणजे आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन करत असतात. शिवनीतीच्या माध्यमातून आपण खूप काही अंगीकारू शकतो. तर आज या शिवजयंतीनिमित्त आपल्या सोलापुरातील मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षापासून शिवजयंती साजरा होत आहे. काल शिवजयंतीचा पारणोत्सव साधारणतः 25,000 महिला भगिनी त्या रात्री 12 वाजता शिवाजी चौकातील शिवाजी महाराज पुतळ्यावर जमले होते. अशीच मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा होत आहे आणि आपण या शिवजन्मोत्सवाच्या ह्याच्यासाठी आपली अमूल्य वेळ काढला त्याबद्दल मी आभारी आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज 19 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. सर्वप्रथम आपण सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 आज तो सोन्याचा दिवस. ज्या दिवशी आई जिजामातेच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 15 वर्षी शिवरायांनी रायरेश्वरांच्या मंदिरात जीवाचा जीव देणारा माळवासोबत गुलामगिरी नष्ट करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. स्वराज्याची निर्मिती कर काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी आणि समोर ते बलाढ्य शत्रू निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही, बादशाह अशा तिन्ही बलाढ्य शत्रूंची त्यांनी लढा दिला. बाजूंच्या देशपांडे, तानाजी, मानसुरे, मुरारबाई, बाजी अशा अनेक मावळ्यांनी शूरवीरांची आपल्या राजांना शिवरायांना साथ दिला. अशक्य अशा हिंदवी स्वराज्यांची निर्मिती झाली. शेवटी मी तेवढंच म्हणणे की आले किती गेले गेले किती, उडून गेले भरारी, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दसरा. जय शिवाजी. Ignite, innovate, inspire. Padmashali Shikshan Sanstha, one of the biggest educational trusts, having more than 100 years of tradition in education in the heart of Solapur, has given wings to a new CBSE institution, Matoshri Ashatai Ambadas Sargam Central School, which started successfully this year, 2024, with its mission of delivering quality education, promoting academic excellence and developing socially responsible citizens. We are excited to announce that admissions are open for the session 2025-26 from nursery to grade 5. Our school follows the CBSE curriculum crafted with Cambridge Global Pattern, ensuring a strong academic foundation. The school offers modern learning spaces, including smart e-classrooms and fully equipped science and computer laboratories and a well-stocked library to foster a comprehensive educational experience. Our school focuses on holistic development through indoor and outdoor sports, karate training, and various recreational activities such as tabla, guitar, keyboard, harmonium, violin, Bharatanatyam, and Western dance. Additionally, our academic enrichment programs, including Olympiads, abacus, inter-school competitions, and various competitive exams, ensure students excel beyond their academics. We aim to empower students with essential life skills through dynamic clubs such as the Literature Club, which focuses on English language development, the Oratory Club to develop public speaking skill, and the Science Club to foster curiosity and experimental learning. As the backbone of our school, we have a team of highly qualified and well-trained native faculties, along with experienced educators from Kerala, ensuring the best learning experience. To register your admission, visit our website www.masks.com or feel free to reach us on 021729921155. You can also have a visit at 272 Ravivar Pet, Solapur 413005.